हा स्ट्रोक खाली, हा स्ट्रोक बरोबर, हा स्ट्रोक कोणता फर्स्ट स्ट्रोक, डाउन स्ट्रोक, अपर स्ट्रोक अँड लोअर स्ट्रोक बरोबर. मग हे फक्त फिरवायला छान वाटतं की नाही का, आपण म्हणतो की नाही का फिरवायला छान वाटतं, पण यातून तुम्ही अपोनंटला म्हणजे एवढं डॅमेज करू शकत नाही. डॅमेज करण्यासाठी तुम्हाला अटॅकिंग स्ट्रोक माहिती बरोबर ना. हा फ्रंट स्ट्रोक, लोअर स्ट्रोक, डाउन स्ट्रोक, अप्पर स्ट्रोक बरोबर. अजून स्टमक रोल शिकवला बरोबर ना. स्टमक रोलमध्ये हा स्ट्रोक बरोबर ना. जर हा फेस काय करायला बसला चांगला डॅमेज होऊ शकतो आपण बरोबर बरोबर. समजतंय ना. तुमच्याकडे काठी असेल तर त्याला कसं यूज करू शकता तुम्ही, एक स्ट्रोक देऊन समजलं. अजून याच्यामध्ये इथे पकडून सुद्धा हे स्ट्रोक आहे बरोबर. 1 अंडरस्टँड ना. काठी असेल तर त्याचा वेपन कसा यूज करणार तुम्ही समज. भयंकर पेन समजलं. कोणत्या गोष्टी सांगितल्या मी. ग्रॅबिंगमध्ये कसं तुम्ही त्यातून सुटू शकता किंवा बरोबर इकडे होतं पण हा अपोजिट डायरेक्शनला जाऊ नाही शकतो. तर हे जे पॉईंट आहे या पॉईंटला तुम्ही अपोजिट डायरेक्शनला ट्विस्ट करून तुम्ही अपोनंटला डॅमेज करू शकता. कसं सुटणार तू याच्यामध्ये लेफ्ट हँडने ठेवून का बरोबर. हात पकडून पकड, खालून पकड असं बरोबर. पकडलं खालून पकडेल इथे जॉईंट कर ट्विस्ट बरोबर. हां डिप्रेशन बरोबर. इथे कर ट्विस्ट बरोबर. होतं ना पेन ओढू शकतो ना परत कर असं काढणार का बरोबर. काढणार हां ते हां इथे मनगटा नाही बघा याला ट्विस्ट द्यायचं आपल्याला वर मनगटा बघू वर हां दे ट्विस्ट हां ओके. आता तू हिला पकड खाली पकड हां पकड कसं सुटणार कसं भागायचं नाही हां नाही कोणत्या रेमध्ये राईट आहे हां कसं मारणार मार हां मार ना लागेल काय वगैरे काय लागणार ना. काय करायचं वर घे पूर्ण वर आणि बॉडी वेट पण इन्व्हॉल्व करतो त्याच्यात पूर्ण खाली या मार बरोबर. हिला आता इथे मागून पकड हात पकड तिला हात 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 खाली तुझ्या असं कसं सुटणार आहे तुम्ही नाही कसं पकडलं असं तर असं घेऊन पकड टाईट पकड घेऊन खाली द्यायचं पकड आणि येल्बो बॅकिंग कसं मारणार बॅकिंग नीट पकड परत पकड हे सूट बरोबर. तो एक बॉडी साईडने घेणार तुम्ही बॉडी ना आता इथं आल्यानंतर तुला जर एल्बो मारायचं आहे आपण तुझ्या बरोबर मागे बॉडी साईडला घ्यायची नंतर एल्बो एल्बो कसं मारायचा स्ट्रेट असं पंच ग्रीप टाईट पकडायची अशी पंच ग्रीप टाईट पकडायची गरज एल्बो मारायचं बरं. अजून काही शिकवलं स्ट्रॉंग हँड बरोबर. डिफेन्स बरोबर. पंच मारायचं पंच कसं मारायचं याच बरोबर कसं मारायचं बरोबर मार मार ना काय लागेल. ओके समजलं या गोष्टी. अजून कसं सुटायचं ठीक आहे. या सिच्युएशनमध्ये काय करायचं टाईट पकडायचं टाईट बरोबर. या सिच्युएशनमध्ये थोडंसं खाली जायचं हात फक्त वर घ्यायचे ग्रीप सुटून जाते इथून वर इथून एल्बो मारू शकतो वर एल्बो मारू शकतो. समजलं. वेपन कोणते आहेत आपले पंच एल्बो फ्रंट एल्बो बरोबर. या ग्रॅबिंगमध्ये समजा मला पंच किंवा जास्त काम जाईल खाली ते एल्बोज एल्बो मारू शकतो बरोबर. फ्रंट एल्बो बॅक एल्बो अप्पर एल्बो पण एक असं वेपन आहे अप्पर एल्बो जर
पूर्ण डॅमेज. अपर एल्बो. ओके, अपर एल्बो चेस्ट आता मारतोय इथे किंवा इथे डायरेक्ट डॅमेज. अजून एक आहे आपल्या इथे नेकमधून 2 वेन्स ब्रेनला गेलेले असतात. त्या वेन्सवर जर प्रेशर आलं तर माणूस नॉकआउट होतो, बेशुद्ध होतो. तर या इथे जर तुम्ही जोर लागत केला माणूस नॉकआउट होतो. एक 5-6 सेकंदासाठी माणूस नॉकआउट होतो. परत वेन्स परत ओपन झाल्या की परत जागे होतो. तर एनी हाव कोणत्या सिच्युएशनमधून जर तुम्हाला अपोनंटला असं पकडता आलं, नीट बघा ही ग्रीप, हा तिथे हा मागे कुठेही जर म्हणजे नाही का असं पकड मला किंवा नाही का असं हे केलं पकड किंवा हे नाही का किंवा असं सिच्युएशन आहे काहीतरी इथून पटकन केला तुम्ही इथून जर याला असं पकडला, नीट ग्रीप बघा, पण हा तिथे आणि याच्यावर जर प्रेशर मी थोडं जर अजून प्रेशर दिलं तर हा बेशुद्ध होऊ शकतो. समजलं? काय करायचं, हा तिथून इथे आणि हा मागे, हाताने इकडे पुश करायचं आणि राईट हँडने ही ग्रीप टाईट करायची. जर असं पकडला हा 5 सेकंदात बेशुद्ध होऊ शकतो. समजली ही ग्रीप? पण ह्या गोष्टी कुठेही ट्राय करायच्या नाही. याचं खेळता झालं एकमेकाला पकडायला. वर्स्ट सिच्युएशनमध्ये जिथं तुम्हाला सेल्फ डिफेन्स गरज आहे तिथेच ह्या गोष्टी यूज करायच्या. समजले ग्रीप? कोणत्या गोष्टी सांगितल्या समजल्या? जॉईंट ग्रोप, बरोबर, जॉईंट ग्रोप बरोबर, ग्रॅबिंगमध्ये डाऊन एल्बो, अप्पर एल्बो, बॅक एल्बो. समजलं ना? किती गोष्टी शिकवल्या आपण मुलींना? समजल्या का सर्व गोष्टी? प्रॅक्टिकल करून दाखवू.